3 मे 2026ला वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीटची प्रवेश परीक्षा ही पार पडली। पण परीक्षेच्या नंतर पेपर फुटीचे आरोप झाले आणि 12 मे रोजी केंद्राकडून ही परीक्षाच रद्द केल्याची घोषणा झाली। खरं तर प्रामाणिकपणे आणि प्रचंड मेहनत करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक मोठा धक्का होता। मात्र 2च महिन्यामध्ये पुन्हा एकदा ही परीक्षा आता विद्यार्थ्यांना द्यावी लागतेय। उद्या ही परीक्षा होणार आहे आणि उद्या देशभरामधल्या 551 केंद्र आणि परदेशामधल्या काही शहरांमध्ये ही परीक्षा होतीये। मात्र या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची तर कसोटी लागणार आहे, मात्र यंत्रणांसाठी देखील ही अग्निपरीक्षाच ठरावी। बघूयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। 22 लाख परीक्षार्थी, 551 केंद्र, आणि 2 लाख कर्मचारी। राष्ट्रीय परीक्षा एजन्सी अर्थात NTA मार्फत 21 जूनला वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट परीक्षा पार पडणार आहे। त्यासाठी देशभरातील आणि परदेशातील परीक्षा केंद्रांवर तयारी सुरू झाली आहे। 21 जूनला दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 वाजेपर्यंत ही परीक्षा पार पडणार आहे। यासाठी देशातील एकूण 551 परीक्षा केंद्र सज्ज झाली आहे, तर परदेशातील 14 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे। यासाठी एकूण परीक्षार्थी आहेत 22,79,000। याआधीची नीट परीक्षा रद्द करण्यात आल्यानं विद्यार्थ्यांवरील ताण लक्षात घेता या परीक्षेसाठी 15 मिनिटांचा वाढीव वेळ देण्यात आला आहे। माझ्याकडे 16 सेंटर आहेत। 16 सेंटरवरची तयारी सगळी पूर्ण झालेली आहे। काही ठिकाणी छोट्या मोठ्या गोष्टीची अडचण आहे, ते देखील आम्ही दूर करतोय। त्या ठिकाणी आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे वारंवार त्यांच्या बैठका घेऊन वेगवेगळ्या सूचना आम्हाला वेळोवेळी देण्यात येत आहेत। काही गोष्टी अशा आहेत की ज्या 1-2 सेंटर आमच्या बाहेर आहेत, जसं की पाथरीचं जे सेंटर आहे राजश्री शाहूचं, हे 2 सेंटर बाहेर आहेत। त्याच्यासाठी आम्हाला देखील कशी यंत्रणा राबवायची याचे व्यवस्थित गाईडलाईन्स देण्यात आलेले आहेत। पोलीस बंदोबस्त आहे, CCTV आहे, फ्रिस्किंग आहे, बायोमेट्रिक यंत्रणा आहे, अशा सगळ्या व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत। सर, नीट फेरपरीक्षा सुरळीत आणि निष्पक्षपणे पार पडावी यासाठी पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह 2 लाखांहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। याच पार्श्वभूमीवर देशभरात मॉक ड्रिलही घेण्यात आलं। याच दरम्यान नागपूरच्या एका विद्यार्थ्याच्या बाबतीत वेगळाच प्रकार घडला। नीट UG परीक्षेसाठी एका विद्यार्थ्याला चक्क अबुधाबीचं केंद्र मिळालं। या प्रकारामुळे नागपूरपासून दिल्लीपर्यंत एकच खळबळ उडाली। मात्र त्यानंतर त्याला नागपूरचंच परीक्षा केंद्र बदलून देण्यात आलं। आमची इच्छा होती की हे चूक शिवाय आम्हाला अगोदरच मिळालं असतं तर आम्ही फुल स्विंगमध्ये मुलगा आमचा जी तयारी केलेला आहे त्याच्यात तो हॅपी राहून एक्झाम दिला असता। परंतु कालपासून तो टेन्शनमध्ये आहे। आता त्याचे नवीन सेंटर मिळालं त्याची माहिती त्याला अजून दिलेली नाही, कारण तो झोपलेलाच आहे। सध्याची मानसिक स्थिती काय आहे तुमच्या मुलांची आणि तुम्ही काही कन्व्हिन्स वगैरे करणार आहात? आम्ही कन्व्हिन्स करणार आहे त्याला, उद्याची परीक्षेमध्ये बसण्यासाठी त्याला कन्व्हिन्स करणार। काँग्रेस नेते राहुल गांधींसह राज्यातल्याही काही नेत्यांनी या झालेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली। नागपूरच्या एका विद्यार्थ्याला त्यांनी अबुधाबीचं सेंटर देऊन टाकलं आणि त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा एक मानसच नरेंद्र मोदीच्या सरकारने तय केलेला आहे आणि तेच राहुल गांधींनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं। मात्र NTAनं या संदर्भात स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांनाच अबुधाबी हे परीक्षा केंद्र मागितल्याची माहिती समोर आली आहे।
अवघ्या 2 महिन्यात नीटची परीक्षा पुन्हा देताना विद्यार्थ्यांची ही मोठी कसोटी लागणार आहे. मात्र त्याहून मोठी अग्निपरीक्षा आहे ही एनटीएची, प्रशासनाची आणि पोलिसांची. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.